आज आहे हळदी कुंकू. आज संडे आहे, सुनबाईला सुट्टी आहे, तर म्हटलं संडेला हळदी कुंकू करूया. चला हळदी कुंकू बघा कसं होतंय, सगळं कसं सजवलंय छान. तुम्हाला आवडतंय का बघा. नाही मस्त पावभाजी चालली आहे, हळदी कुंकवाची तयारी. अशी पावभाजी सगळी तयारी चालली आहे. रांगोळी नाही काय बघा, हे सगळं तयारी चालली आहे. इकडे बघा धावपळ चाललेली आहे, हळदी कुंकाची धावपळ चाललेली आहे. आईचं बायकोचं हळदी कुंकू आहे. मुलगा आमचा धावून धावून मदत करतोय, त्यामुळे आम्ही खुश आहोत. फक्त लाईक करा, सबस्क्राइब करा, चॅनलला लाईक करा. नमस्कार. अशी सगळी तयारी चालू आहे. हळदी कुंकवाचं भांडं भरतोय. बघितलं ना, बायकोचं हळदी कुंकू आहे. नवरा कसं धावून धावून मदत करत होता बघितलं. अशी सगळी आमची सगळ्यांची तयारी चालू आहे. कोणी बाहेरून येणार असेल तर आपली अशीच धावपळ असते, मग एक असो दोन असो. आहे तर अगदी हळदी कुंकू बायकांचं म्हणजे काय बघायलाच नको. सुनबाईंनी पण काय इंटरेस्ट घेऊन काय काय सजवलं आहे बघा. आता तिचं चालू आहे सजवणं. सगळं झालं की आपण बघूया काय आहे ते, काय करते ते. असं अगदी आमचं म्हणजे तुम्हाला सांगते, सकाळपासूनच धावपळ चालू होती. ते किचनचं आधी आमचं जेवण, त्यानंतर मग ते पावभाजी बायकांना द्यायची होती. पावभाजी त्याची भाजी बनवून घेतली. आणि हे बघा, ही छान समई सजवली आहे तिने बघा तुम्ही. बघा आमचा असं चित्र आहे. नंतर इथे फुलं टाकून बांगड्या ठेवल्यात तिने. नंतर आपलं सुगड ठेवलंय, पीस ठेवलं आहे तिने, हळदी कुंकवाचं भांडं, फुलं, तिळगुळ द्यायचे ते. आणि ही बघा, ही समई सजवली आहे. हे तिळगुळाचं आहेत तिथे सजवलेले. वाण आहे. इकडे पण हळदी कुंकवाचं हे फोटो लावला आहे. असं म्हणजे येणाऱ्या बायकांनाही प्रसन्न वाटतं, आपल्यालाही आपल्याकडे काहीतरी असल्यासारखं वाटतं. आणि इथे आम्ही पहिलाच वर्ष आहे आमचं, म्हटलं चला छान साजरा करूया, लक्षात राहील असा म्हणून. बघा आता आम्ही सगळे तयार वगैरे झालो. आता आम्ही बायकांची वाट बघतोय. त्याच्या आधी आम्ही देवाजवळ वाण ठेवून घेऊया. आईला ते विकायचे आता आपण. फूल दे तिथून, एक छान शिकला फूल दे. अजून एक फूल दे रे. नाही तिळगुळ नको, अजून एक फुल दे. ते मम्मा ठेवेल. लवकर दे, लवकर दे. माझा स्टार्ट झालाय. आता झालाय. देवा लावू का? हॅलो.
नोट बोला तिजूट बोला बोल तू जसं नोट बोला तिजूट बोला भूतकाळ आहे, भविष्य आहे, प्रेझेंट गायब. भांडायला येते तुझ्याकडे काय चालू. थांब स्वप्ना इकडून देते ना, मी इकडे बसली ना वहिनीला. नुसतं लाव. हा हो चालते. अगं बॉल खेळतोय तो, छोटा आहे ना, बॉल खेळतोय. तिळगुळ दे. हो बाबूने तिळगुळ दिला. अरे सोनू व्हिडिओ नाही केला सोनूने. शिव शिव चॉकलेटवाल्या काकांचा तिळगुळ दे. चॉकलेटवाल्या काकांचा तिळगुळ दे. हा त्यांना काय सांगायचं. तिळगुळ. हळदी कुंकू म्हणजे हो काय. पूर्वी काय बायका कशासाठी बाहेर नाही पडायच्या. अगदी आता सारखं आहे का. चला शनिवारावर आला, चला मॉलमध्ये, चला मार्केटमध्ये, चला खरेदीला. वर्षाच्या खरेदी पहिल्यांदा एकत्रच व्हायच्या, एकदाच व्हायची. अगदी धान्यापासून कपड्यांपासून सगळं. काय आज जायचं आहे कुठे की आज लग्न आलं आहे म्हणून लगेच खरेदी किंवा पिकनिकला जायचं आहे असं काही नव्हतं. तेव्हा बायका एकत्र भेटायच्या नाहीत. मग काय तर हे हळदी कुंकवाचे समारंभ की त्या निमित्ताने एकमेकीच्या घरी जाता यावं आणि बोलता यावं म्हणून हळदी कुंकू. आणि खरंच आत्तासुद्धा तसंच आहे की एकमेकाला भेटता यावं, आपल्या आजूबाजूला कोण राहतंय त्याची माहिती व्हावी. आणि यावेळेला तर खरंच सांगते हळदी कुंकू मुळे अगदी दोघी तिघींची ह्यावेळेला आमची छान ओळख झाली. म्हणजे जास्त छान बोलता आलं, कळलं की काय चाललंय, कोण आहे आपल्या आजूबाजूला. असं सगळं आमचं छान हळदी कुंकू. ही आमच्या सुनेची मैत्रीण श्वेता, त्यांचं हळदी कुंकू चाललंय. असं आमचं पार पडलं छानपैकी हळदी कुंकू. आता सगळ्या निघाल्या. संध्यातून आहे ना. हाय नमस्कार. आता सगळे येऊन गेले. आता हळदी कुंकू संपलेलं आहे. कसं वाटलं माझं हळदी कुंकू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.